अनेक ठिकाणी या लोकांनी पैशाचा पाऊस पाडला, महापूर आणला आणि आता मनात भीती वाटायला लागली की पुढची निवडणूक कशी जाणार आहे. जर आत्ता उमेदवार पाठी घेण्यासाठी 5-5, 7-7 करोड रुपये देत असतील तर उद्या एकेका जागेसाठी किती पैसे खर्च करणार आहे. निवडणूक यंत्रणेवर आम्हाला विश्वास नाही, संपूर्णपणे विकली गेलेली आहे. म्हणजे सरकारी जे नियम होते, निवडणुकाचा एक नियम आहे की फॉर्म तुम्हाला छाननीच्या आधी लावायला पाहिजे होते, छाननीच्या नंतर 5 तासाने फॉर्म लावले गेले. ते पण फॉर्म ती म्हणते की नाही चुकीच्या पद्धतीने लागले आहेत, माफी मागते, परंतु काहीच कारवाई होत नाहीये. की नक्की निवडणुका लढायच्या नाही लढायच्या. माझं सरळ मत आहे की शिवसेनेने अर्ध्या जागा घ्याव्यात, भारतीय जनता पक्षाने अर्ध्या जागा घ्याव्यात आणि स्वतः सगळे ठरवून घ्या. आम्हाला कशाला या निवडणूक यंत्रणेत उतरवत आहे. अनेक मुलं ही जी तरुण पोरं मागची 7-7 वर्ष काम करतात, त्यांनी कोणी स्वतःचं घर विकलंय, कोणाची जागा विकली, असं करून निवडणुकीला सामोरे येतात का. आता फेर निवडणूक झाली पाहिजे आणि तुम्ही तुमच्याकडे जो काही भ्रष्टाचाराच्या माध्यमातून लुटलेले हजारो रुपये, करोडो रुपये हे तुम्ही जर निवडणुकीला अशा प्रकारे वापरणार असाल तर निवडणूक आम्ही जिंकूच शकणार नाही, कधी नाही. ठाकरे ब्रँडची एवढी भीती यांच्या मनात झाली आहे की यावेळेला निवडणूक लढायलाच तयार नाही.